अपेक्षा ठेवली होती तेच झालं. वा वा वा, काय ते वातावरण, वाय वाय वा, अरे रा रा, दिल तो गार्डन गार्डन हो गया. तर ढग 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 ढग, वा वा वा. वर्थ झाली राईड. बट इथे थांबलो असतो पण नाही. अरे बाबा, थांबायच लागल. काय व्ह्यू आहे बाबो. नो वर्ड. फक्त बघा आणि फील घ्या. नमस्कार मित्रांनो, मी दिनेश जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एव्हीडी ट्रॅव्हलमध्ये. तर मित्रांनो, आज आहे बुधवार आणि आज चाललो एक छोट्याशा राईडला. तर मित्रांनो, तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला नसेल ना तर तो बघून घ्या, तर तुम्हाला कळून जाईल. तर काल आपण आपल्या गाडीचा डॉमिनरचा टायर चेंज केला आहे मागचा. तर त्यासाठीच चेंज केला. आज आपण राईडला चाललो कारण की आता पावसाळा वगैरे चालू झाला आहे आणि आपले राईडचे प्लॅन वगैरे होणार आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये हे पण बोललो होतो, आज स्पेशल राईड असणार आहे. आजचा दिवस पण स्पेशल आहे आणि एका स्पेशल व्यक्तीला आपण भेटायला जाणार आहे. तर ते कोण आहे, आज काय आहे, तर ते तुम्हाला सगळं आता सांगतो. आता वाजले 7, तर निघूया पटकन. तर आजचं माझं डेस्टिनेशन असं फिक्स नाही कुठं जायचं आहे काय, पण फक्त राईड करत करत त्या व्यक्तीला पण भेटायला जायचं आहे आणि रोडची मजा पण घ्यायची आहे. तर चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. ऊन दिसायला लागलंय थोडं थोडं. मागाशी भरून आलं आभाळ पूर्ण. मला वाटलं पाऊस येतोय. रेनकोट तर घेतलाय सोबत. हा, वातावरण काय. मला जस्ट सुजयचा कॉल आला होता. सुजयला माहिती आहे मी राईडला निघालो आहे. तो बोलतो वातावरण बघ काय भारी झालं आहे. तो जस्ट ऑफिसवरनं सुटला आहे. त्याला पण घेणार होतो सोबत, पण त्याला आज सुट्टी आहे. पण झालं असं की तो आत्ता जस्ट नाईटवरनं सुटला आहे, त्यामुळे पॉसिबल झालं नाही. पाऊस तर येऊन गेला आहे. मला वाटतं 5-5:30ला पाऊस आलता. त्यानंतर वातावरण जरा साफ झाले. आता इथनं डायरेक्ट निघतो कारण की आता हायवेला जाऊनच, अरे हळूहळू दादा, डायरेक्ट हायवेला जाऊन तुम्हाला भेटतो. मगाचं वातावरण बघता मला अपेक्षा नव्हती एवढं साफ वातावरण होईल. खरंच सांगतो, एवढं बरं वाटतं ना, आई शपथ, मजा येते. खायला काय भारी वाटते बघा ना. खास पण तिकडं बघाल ना यार, ढग बघा ना कसा दिसतोय, एक नंबर. वा 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 वा, हे खरंच आज स्पेशल राईड होणार आहे. मागाशी सांगितल्याप्रमाणे मी बोललो की आज स्पेशल दिवस आहे. एका स्पेशल व्यक्तीला भेटायला चाललो आहे. तर स्पेशल व्यक्ती म्हणजे काय ती पोरी वगैरे काय नाही आहे, नाही तर उगाच तुम्ही विचार करत असाल. तर असं आहे की मागच्या 2 महिन्यापूर्वी मी झालो आहे काका. माझ्या मोठ्या भावाला झाला आहे पोरगा. मी त्यालाच बघायला चाललो आहे, त्यालाच भेटायला चाललो आहे. कारण की मी त्याला भेटून आलो नाही वगैरे. आम्ही म्हणले, मला वाटतं मी लास्ट वीकमध्ये गावी गेलतो, त्याच्या 1 वीक आधी भेटून आलो आहे. पण आज त्याला भेटायचं वेगळंच कारण आहे. स्पेशल व्यक्तीला भेटायला चाललो हे बोललो, आणि स्पेशल दिवस आहे ते म्हणजे आज माझा वाढदिवस आहे. त्याच्यामुळे बोललो आज त्याला भेटायची खूप इच्छा होती. राईड पण होईल बोललो. आणि काय माहीत काय, मला या बड्डेला असं वाटलं एक सोलो राईड करावी, जरासं थोडा स्वतःला टाईम द्यावा. त्याच्यामुळं सोलो राईड प्लॅन केली मी. तर मित्रांनो, मागाशी मी तुम्हाला सांगितलं मी कोणाकडे चाललो आहे, कोणाला भेटायला चाललो आहे, पण कुठे चाललो आहे नव्हतं सांगितलं. तर आमच्या वहिनी राहतात पुण्यामध्ये, त्यांचं पुण्यामध्ये घर आहे, तर तिकडंच चाललो आहे मी. आणि म्हणजे प्लॅन असा होता की माझा राईडला जायचं पहिला, पण नंतर इच्छा निवडून झाली बाळाला पण भेटायचं आहे. तर म्हणलं रोड ट्रिप पण होऊन जाईल, एन्जॉय करायचं तो आपण रोडवर करणार जे राईड करता करता. राईड करतच पुण्याला जाऊ असं डोक्यात आलं. लेट निघायचं कारण पण असं आहे कारण की बाळामुळं वहिनींना लेट झोपायला होतं.
तर त्यांचे पण झोप पूर्ण, मग थोडासा लेट उठणार, त्याच्यामुळं मग थोडासा लेट निघालो. नाहीतर मग माझा जो फिक्स टाईम असतोच 5:30-6 त्या टायमिंगमध्ये मी निघालोच असतो. तर काय हरकत नाही, मी पण आरामात जाणार, काय घाई नाही करणार. आता बघा 7:45 झाल्यात, इथनं अजून मला 1.5 तास तर लागेल पोचायला. तर 1.5 तास जागी 2 तास 2.5 तास लागले तरी चालेल, आरामात जाईन. मला वाटत तर नाही मी 2 तास लावेन, पण अंदाज मानून बाबा आपण हळूहळू जाऊन बघूया आता कसं होतं आहे. तर थोड्या वेळानं मी खोपोलीत एंटर करेल. पण आता वर बघून असं वाटतंय वर थोडासा पाऊस असायचे चान्सेस आहे असं वाटतंय मला. पण वरचं वातावरण जे असणार आहे भाई, ते तर अलग लेवल असणार आहे, मजा येणार आहे. श्री विठ्ठल रुक्माई बाई कोकण दिंडी पनवेल रायगड. पालखी बघून लक्षात आलं एक आषाढी एकादशीला जवळ येणार आहे. यायला पंढरपूरला कधी जायला भेटेल यार, देव काय बोलवणं झालंय मला, काय मत कधी बोलवतोय आता. मित्रांनो, अपेक्षा ठेवली होती तेच झालं. वा वा वा, काय ते वातावरण, वाय वाय वा, अरे रा रा, दिल तो गार्डन गार्डन हो गया. पुढे पाऊस आहे का? सगळे भिजून आल्यासारखे वाटतात. प्लीज नको, असं वातावरण असून दे. अरे छपरीनो वा बाजूला, तुमचं हे बघून मला माझा राईडचे मूड नाही घालवायचा आहे. त्या आईला घरी जाऊन करा, काय करायचं तिच्या आईला. सिग्नल लोकांच्या मध्ये येऊन करतात, त्यांना तरसतच झाले. वा वा, आईला पुढचं दिसेना पण मजा लय येते. वा वा वा, नुसतं ढग 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 ढग, वा वा वा. वर्थ झाली राईड, बर्थडे स्पेशल राईड वर्थ आहे. छोरी इथं थांबलो असतो पण नाही. अरे बाबा थांबायच लागल, काय व्ह्यू आहे बाबो. अरे वा, मी थांबायचा विचार नव्हता केला, पण यासाठी थांबायला लागलं. आई शपथ, हो माय गॉड. हा देवा, फक्त बघा आणि फील घ्या. मित्रांनो, थोडंसं ऊन लागतंय यार, डोळ्या व्हायला लागलं, ऊन लागतंय. पण या सुंदरते पुढं एवढ्याशा उन्हाने काय बिघडत नाही. तर चला, थांबलो 2 मिनटं, पण 2 मिनटात खूप बरं वाटलं. चला मी निघालो. परत लेफ्ट साईडला बघितलं, मगाशी थांबलो मी व्हिडिओ बनवण्यासाठी, पण तेव्हा वातावरण क्लिअर नव्हतं, ढग आलती. आता परत वातावरण क्लिअर होतं आहे, तर व्हिडिओ काढून घेतो मी, रील्ससाठी पण कामाला येईल. आणि अरे यार बघा ना, मनच भरत नाही किती बघितलं तरी. मित्रांनो, लोणावळा खंडात चढून वर आलेलो आहे. इथनं पाऊस होऊन पुढं गेलेला आहे. आता पाऊस मला लागायचे चान्सेस आहेच, नाही बोलतच नाही. आता पाऊस होऊन गेला आहे. मला पावसाचा जेवढा त्रास होणार तेवढा हे जे गाड्यांनी चिखल उडतो ना, पाणी उडतं ना, त्याचा लय त्रास होतो. साले छोटे छोटे खडे पण उडतात. आता तुम्हाला वाटतं कॅमेराला पण मला वाटतं वर डाग आला असेलच, पुसून बघतो एकदा यायला क्लिअर झाला का नाही काय. त्यामुळं कॅमेराला पण इश्यू होतो. त्या आईला चिखल लागला ना, पाणी लागलं काय ना, पाणी लगेच निघून जातं, पण चिखलाचे ठिपके लागले ना साला एकदम घाण होऊन जात लेन्स.
मित्रांनो ब्रिज खाली थांबलोय. पाऊस तर बारीक आहे. मला काय मी भिजलो काय फरक नाही पडत, पण मला टेन्शन असं आहे कॅमेराचं. ऑलरेडी मी लेफ्ट साईडचं मॅग ॲडॅप्टरला ठेवलं आहे, त्याचं वॉटरप्रूफ करून ठेवलं आहे त्याला, पण जिथं माईक लावतो तिथं नाही आहे लावलं. काय मी घेऊन तर आलो आहे, लावून घेतो मग पुढं जातो. रेनकोट घालायची तर गरज नाही मला, कारण की पाऊस येत नाही. तरी अजून पुढं जाऊन बघतो, पुढं अजून वाटला तर लावून घेतो. पुढं तर दिसत नाही, पण असं काळोख असल्यागत वाटतंय. काय म्हणतं बघूया. वा वा वा, काय हिरवळ झाली ना आता यार. उन्हाळ्यानंतर हेच बघायचं तरसतो आम्ही. तर तरसतो, तुम्ही तरसता का नाही काय माहीत. अरे वा वा, इथं वरनं पण एक व्ह्यू चांगला येतो. हा पूर्ण जो नजारा दिसतो ना, अरे इथं पवन चक्की कधी झाले मी आत्ता बघितलं. गावची फील आली. थांबलो होतो जरा साईडला, हॉटेल आहे पण काय चालू नव्हतं. आता काय नाश्ता वगैरे केला असता. मला पुढं वाटलं भरपूर पाऊस आहे, एकदम काळोख झालं. आता जरा साफ तर झालं वातावरण, म्हणून गाडी साईडला घेतली, बोललो थांबू इथे. जर पाऊस येतोय तर रेनकोट वगैरे घातला असता, पण इथं काय आला नाही. 10-15 मिनटं थांबलं, त्यावर कॅमेरा पण चार्ज करून घेतला. झालंय असं की पॉवर बँक घेऊन आलोय, पण मोठी वायर नाही घेऊन आलो. चार्जरची तर मला गरज नव्हती, कारण की मोबाईल आता टिकतो. कारण की लास्ट वीक मला 15 दिवसाआधी नवीन मोबाईल घेतला आहे, मोटो H50 Pro. जुना OnePlusचा खराब झाला अचानक मध्येच, तर त्यातलं भरपूर सारे फोटोज व्हिडिओ गेले, पण काय हरकत नाही. त्याची चार्जिंगचं टेन्शन नाही, दिवस चालून जातो पूर्ण. पण झालं असं की म्हटलं कॅमेरा गाडी चालवता चार्ज करेन. आणि आता लावले बघा, हे दिसत असेल तुम्हाला आरशामध्ये बघा, हे लावले ना वॉटरप्रूफचं, ते पूर्ण काढायला लागतं. आणि आता बॅटरी चेंज करायचं म्हटलं तर एवढं आता झंझट मारी नको, त्यावर म्हटलं थांबलोय. पॉवर बँकने छोटी वायर होती, त्याने चार्ज करून घेतलं. मित्रांनो हळूहळू थोडा पाऊस येतोय, पण आता पुढं असं वातावरण बघता मला वाटतं पाऊस पुढं जोरात आहे असं वाटतं. आता कॅमेरा आत काढून ठेवावा आणि रेनकोट घालावा. भले त्याला वॉटरप्रूफ केलं जरी असेल, पण रिस्क असतेच. पहिला जॅकेट भिजले माझं, लक्षातच नाही. ठीक आहे, एवढं काय नाही. पोचलो आता जवळ, 5 मिनिटात पोचून जाईल वहिनींच्या घरी. मध्ये एवढा म्हणजे पाऊस जोरात नव्हता, पण रिमझिम होता, पण पूर्ण भिजवून गेला. ते बरं झालं मी कॅमेरा काढून पूर्ण आत टाकलेला बॅगेत, टेन्शन नव्हतं. म्हणजे नाही तर भिजलाच. माझा जॅकेट आणि पॅन्ट भिजली आहे थोडी, म्हणजे खालच्या साईडला शूज वगैरे. ते रोडवर जे पाणी उडतंय ना, त्याच्यामुळे जास्त भिजलो. नाही तर असं नॉर्मल रिमझिमच पाऊस होता, जास्त पण नव्हता. पण इथं काहीच नाही आहे, म्हणून इथं कॅमेरा लावून घेतला. लागली आता 5 मिनिटात मी पोचून पण जाईल ना बहिणीच्या घरी, त्यामुळे. मला लागली भूक. मागाशी पण काय नाश्ता नव्हता येत ना, इथं खाऊन घेतो. मेंदू वडा वगैरे काय असेल, दाल वडा वगैरे. कैसा लगा फिर? हो मित्रांनो, झालाय नाश्ता वगैरे मस्तपैकी. हा भारी लागलं. मी जेव्हा वहिनीची डिलिव्हरी होती ना, तेव्हा आलतो ना इकडे, तेव्हा दादा इथे घेऊन आलता नाश्ता करायला. भारी आहे ते दालवडे आणि वडे. कोणाचा कॉल आला आहे, मोबाईल वगैरे हात टाकला आहे मी. तर मित्रांनो, मी तर आता वहिनींच्या घराजवळ पोचलो आहे. मी आज जाऊन तर काय शूट करणार नाही घरामध्ये मित्रांनो, कारण की बाळाचे फोटो व्हिडिओज वगैरे आम्ही सध्या काढत नाही आहे. आणि तसं पण लवकरच बाळ आपल्या घरी येईल, त्या स्वागतासाठी मस्तपैकी एक प्रोग्राम करूच.
त्याचा व्हिडिओ बनवणारच, ट्राय करणार आहे मी बनवायला, बघूया टाईम भेटेल तसा, तेव्हा तर तुम्ही बघालच बाळाला. पण आज तर मी काय आज जाऊन बाळाचे फोटो वगैरे पण नाही काढणार, व्हिडिओज वगैरे पण नाही काढणार. फक्त बाळाला भेटणार, बघणार आणि लगेच मी 1 तास 1.5 तासात लगेच निघणार आहे. जास्त मी पण नाही थांबणार, मला पण 3 वाजायच्यात घरी पोचायचं आहे. त्याच्यामुळे ते मागचं घर आहे. कन्फ्युजन, चुकीच्या घरात आलो. हो, अरे तर मित्रांनो आता वाजले 12:30 आणि 15-20 मिनटात मी पण निघतो इथून. आणि मला वाटतं आल्यापासून 1 तास 1.5 तास बाळासोबत मस्तपैकी खेळलो. आता बाळाला इंजेक्शन घ्यायला घेऊन गेलते वहिनी, आले आता रिटर्न. आणि मस्त आजचा बोलला ना टाईम खरंच 1 नंबर गेला आहे. रोड ट्रिप चांगली झाली आणि वातावरण पण होतं. आणि आल्यापासून बाळासोबत तास घालवला आणि खेळलं, एवढं भारी रडलं नाही, मस्तपैकी हसलं, खेळलं. मम्मीला पण व्हिडिओ कॉल केला, दादाला पण व्हिडिओ कॉल केला, त्यांच्यासोबत पण हसत खेळत होता व्हिडिओवर. मजा आली खूप, म्हणजे बरं वाटलं. आता बाळ आपल्या घरी कधी येतं आहे तिची वाट बघतो आहे. तर या व्हिडिओमध्ये तर इथपर्यंत मित्रांनो. आजचा दिवस खरंच बड्डे स्पेशल व्हिडिओ चांगलेच झालं आहे आणि आजचा दिवस तर चांगला चालला आहे. बघू अजून तर अर्धा दिवस बाकी आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तर इथपर्यंतच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.